हॅलो एव्हरीवन, आपण अक्षर भारती या पुस्तकातल्या पोयम पाहत आहोत। तर आजची जी पोयम आपण पाहणार आहोत, 2 दिवस नारायण सुर्वे यांची पोयम आपण आज पाहणार आहोत। त्याचं रसग्रहण कसं करावं। तर कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे। कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त शैली किंवा विधानात्मक, तुम्ही लिहू शकता। आणि कवितेचा काव्यसंग्रह ऐसा गा मी बहम हा त्याचा काव्यसंग्रह आहे। तर कवितेचा विषय जर आपण पाहिला तर कवीने दारिद्र्यात सोसलेले दुःख व त्याच्याशी केलेले संघर्ष, सत्य परिस्थितीचे चित्रण, कष्टकऱ्यांच्या जीवनाचे भीषण वास्तव आणि कामगारांच्या आयुष्यातील वास्तव हा या कवितेचा मेन हा विषय आहे। पहा, नंतर ह्या कवितेतून काय म्हणजे भाव व्यक्त होतो, तर करुण रस आहे, दुःख, शोक आपण म्हणू तर हा भाव यातून व्यक्त होतोय। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याचा निर्धार या कवितेतून आपल्याला दिसून येत आहे। तर कवितेचे कवीने जे लेखन लिहिलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, कामगारांच्या कष्टकरी जीवनाचे यथार्थ आणि वास्तव चित्रण केलं आहे। मग थेट काळजाला भिडेल अशी स्वाभाविक शब्दकळा साधलेली आहे आणि विधानात्मक मांडणीमुळे कविता सुलभ आणि आकलनीय आहे, सोपी आहे। शैलमुक्त शैलीत क्रियापदांचे यमक साधल्यामुळे अभिव्यक्ती खूप परिणामकारक अशी आपल्याला यामध्ये दिसत आहे। जर आपण मध्यवर्ती कल्पना या पोयमची पाहिली तर कामगार हे जीवनाचे वास्तव चित्र दाहक शब्दात व्यक्त केलेले आहे। पहा, मग 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेत आणि 2 दिवस वास्तवाचे चटके खात दुःखात गेले, अशा खडतर परिस्थितीतही कर्तृत्व करण्याची उमेद ठेवावी अशी या कवितेतून मध्यवर्ती कल्पना मांडली गेलेली आहे। जर कवितेचा आपण व्यक्त होणारा विचार जर पाहिला तर कामगारांचे जीवन विवंचनेने भरलेले असते, दारिद्र्य आणि प्रतिकूलता यांनी खचलेले असते। सुखाच्या प्रतीक्षेत दुःखच वाट्याला येते, तरीही उमेद न हारता स्वकर्तृत्वाने परिस्थितीवर मात करावे आणि सकारात्मकतेने जीवन जगावे असा आशावादी दृष्टिकोन ठेवावा, हा विचार या कवितेतून 2 दिवस या कवितेतून व्यक्त होतो। जर आपण कवितेतील आवडलेली ओळ पाहिली तर 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करत आहे किती राहिले ते डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली। अशी खूप सुंदर अशी ओळ आहे पहा या कवितेतली। जर आपण कविता आवडली आणि ना आवडण्याची कारणे जर पाहिली, प्रस्तुत कवितेत जीवनाचे सत्य मांडणे आणि हे भीषण जीवन सत्य मांडताना दुःख पचवून जगण्याची शिकवण मिळते। तसंच साधी सोपी रचना, बोलीभाषेशी जवळीक साधणारी कविता आहे। थेट शब्दकळेतून कामगार विश्वाचं दाहक चित्रण केल्यामुळे ही कविता मनाला भिडत आहे, कारण जीवनाच्या खडतरपणाचा प्रत्यय अनुभवता येतो। कामगार जीवनाविषयी सहृदय जागृत होऊन त्यांचे जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते, अशी प्रगल्भ जाणीव ही मनात निर्माण करणारी ही कविता आहे आणि आपली वेदना आणि दुःख अत्यंत खरेपणाने या कवितेत मांडलेलं आहे, म्हणून ही कविता मला खूप आवडते। नंतर जो संदेश आहे या कवितेतून काय संदेश भेटत आहे, तर जीवन कितीही प्रतिकूल आणि खडतर असेल तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा, प्रयत्नाने जीवनातील दाहकतेवर मात करावा, जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते आणि तसंच मानवी निर्धार व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले जाते। माणसाचे 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेत आणि 2 दिवस दुःखात जातात आणि 2 वेळच्या अन्नासाठी पूर्ण जीवन बर्बाद होते, हे भीषण सत्य मांडले आहे। मग जीवनात फक्त अश्रूंची साथ लाभते, हे सत्य मांडताना दुःख पचवून जगण्याची शिकवण मिळत आहे, असा हा संदेश आपल्याला या कवितेतून भेटत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही 2 दिवस या कवितेचं रसग्रहण करावं आणि सुंदर आणि सोप्या भाषेत आहे। तर भेटूयात नेक्स्ट पोयममध्ये, तोपर्यंत धन्यवाद।